सो हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी आलेले आहे पालघरला एक वेडिंग सेरेमनीसाठी. सो आज आहे त्याची एंगेजमेंट. सो आय हॅव गॉट रेडी फॉर दॅट आणि आता आम्ही चाललो एंगेजमेंट सेरेमनीला. सो लेट्स गो. तर गाईज, जितू दादाच्या एंगेजमेंटसाठी आम्ही इकडे पालघरमध्ये सफाळा इकडे आलेलो आहोत आणि आता आम्ही रेडी होऊन व्यवस्थित नवरीकडे चाललेलो आहोत आणि आय एम व्हेरी मच एक्सायटेड. बाय बाय. तर गाईज, आता आम्ही साखरपुड्याच्या स्थळी पोचलेलो आहोत. माकणे असं काहीतरी गाव आहे नवरीचं. तर गाईज, आम्ही ऑन टाईम पोचलेलो आहोत, एकदम परफेक्ट टाईममध्ये. आणि इकडचं असं डेकोरेशन आहे आणि आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते की कसं काय सेरेमनीज होणार आहे, जे काय विधी. आणि हा माझा आजचा आउटफिट आहे. सो आता आपण जाऊयात आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. तर गाईज, आता आम्ही मंडपात आतमध्ये आलेलो आहोत आणि हा आहे एंगेजमेंट स्टेज आणि बाकी सगळीकडे मस्त बसलेले आहेत. सो गाईज, आय हॅव रिसीव्ड दिस क्यूट रोज, अ फ्लावर फॉर अ फ्लावर. आणि आता तुम्हाला तर झंडा पण भेटलेला आहे. सो गाईज, आता नवरी तर आलेली आहे आणि इकडच्या विधींना सुरुवात पण झालेली आहे. अँड आय एम प्रिटी मच एक्सायटेड की इकडचे रिच्युअल्स वगैरे कसे असतात. आयुष्यात आणि वैवाहिक जीवनात ठेवा आणि तुमचं आयुष्य चांगलं होईल. केक कापला जातोय. त्याला उभेंद्रांना खूप शुभेच्छा. आम्ही आता छान असं जेवण घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय. सो गाईज, आता आम्ही रेस्ट करणार होतो, बट वी हॅव थॉट की आता आम्ही केळवा बीचला वगैरे जातो. सो नाव आय एम थिंकिंग टू डू अनादर ब्लॉग ऑफ इट. सो स्टे ट्यून अँड आय एम व्हेरी मच एक्सायटेड. सो लेट्स गो, लेट्स गेट रेडी अँड लेट्स गो. तर आता मी रेडी होऊन खाली आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे पूर्ण हिरवगार आहे आणि इथे व्हाईट कलरचं हिबिस्कस आहे. तर गाईज, ही आहे मामांची मोगऱ्याची बाग. तुम्ही बघू शकता पूर्ण बहरलेली आहे. तर गाईज, मगाशी जे मोगऱ्याच्या बागेतून ज्या मोगऱ्याच्या कळ्या काढलेल्या होत्या त्या आहेत हे. तर हे लोक ते विकतात सुद्धा, त्याचे गजरे पण करतात, बिकॉज खूप मोठी बाग आहे यांची मोगऱ्याची. आता शीतला देवीतून आलो, शीतला बीचवरून आलो आणि मम्मीचं बोलणं ऐकून तुम्हाला समजलंच असेल. तर आता आम्ही चाललेलो आहोत लग्नाच्या ठिकाणी. सो गाईज, आता मस्तपैकी फिरून आलेलो आहोत आणि काय काय मजा केली ते तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर आता आम्ही चाललो आहे मंडपाच्या इथे. कंटाळा आला आहे, म्हणजे खूप छान पण वाटतं सगळं फिरून आणि कंटाळा पण आला. सो मी अशीच जाणार आहे मंडपात, बिकॉज आता काही फंक्शन नाही आहे, काय नाही आहे. जे काय आहे ते उद्या हळद वगैरे असणार आहे, आता तरी काय नाही आहे. सो आता आम्ही असेच चाललो आहे आणि मी तुम्हाला तिकडचं सगळं दाखवेन. ठीक आहे, चला आता आपण जाऊयात. तर आम्ही खूप छान, म्हणजे तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा. खूप अचानक ठरलेले प्लॅन्स पण खूप छान होतात आणि खूप सारं फिरलो, सगळ्यांना भेटलो वगैरे. आणि बिकॉज मी आता पालघरमध्ये आहे, हे आमचे खूप क्लोज रिलेशन, फॅमिली रिलेशन्स आहेत. सो आता आम्ही तिकडे जातो मंडपात मोस्टली. तरी आता बघू काय काय करतो ते तुम्हाला दाखवतो टिल द एंड ऑफ द डे. ओके, सो लेट्स गो नाऊ. तर गाईज, मामींनी या वालाच्या शेंगा शिजवून ठेवलेल्या आमच्यासाठी, ज्या त्यांच्या शेतातल्या आहेत. तर गाईज, आता मी घराबाहेर आलेली आहे आणि इकडे मस्तपैकी छान असा गार वारा सुटलेला आहे. आणि इकडे तुम्ही मागे बघू शकता, हे लग्नघर आहे. तर आता आम्हाला तिकडे जायचं आहे. तर गाईज, आम्ही ज्या मामांकडे राहायला होतो हे त्यांचं घर आहे, मी तुम्हाला दाखवते. खूप मोठं आणि छान आहे. आणि हे दुसऱ्या मामांचं घर आहे जिकडे लग्न आहे. तर आता आपण तिकडेच जातो. तर गाईज, इकडे सगळी तयारी झालेली आहे. इकडे स्टेज बांधून झालेला आहे. उद्याची हळदीची तयारी सगळी झालेली आहे. सगळे खुर्च्या वगैरे लावून झालेल्या आहेत. मंडपचं पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. बघू शकता सगळं एकदम प्रॉपर, कारण इथे खूप मोठी जागा आहे. इथे आतमध्ये कांदा कापून झालेला आहे, लसूण सोललेला आहे. जेवणाची तयारी चालू झालेली आहे. मी बघू शकता इकडे जेवण बनवतात आजचं. इकडे बायकांनी गजरा बनवायला घेतलेला आहे. उद्याची हळदीची तयारी. आणि हे सगळे मोगरा त्यांच्या घरातलेच, बागेतलेच आहेत म्हणजे. आणि हे लोक एवढे फास्ट गजरे बनवतात ना. हे बघा, हे त्यांनी बनवलेत आणि इकडे पण एवढे सारे बनवून ठेवले. आणि इकडे एका साईडला आम्ही लसूण सोलायला घेतलेला आहे. उद्याच्या जेवणाची तयारी चालू आहे. आई आज इथे जेवायला आहे कोलंबी भात, म्हणजे कोलंबीचा रस्सा आणि भात. आणि कोलंबी इज माय फेवरेट.
सो गाईज आम्ही आत्ताच मंडपातून छानपैकी जेवून आलो आणि तुम्ही बघितलंच असेल की जेवायला काय होतं, कोलंबीचा रस्सा आणि भात. म्हणजे लिटरली कोलंबी, ते पण असं फंक्शनमध्ये. बिकॉज आमच्या इथे ते नाही करत. आमच्या इथे नॉनव्हेज जरी केलं तरी चिकन किंवा मटण असतं. सो फर्स्ट टाईम मी असं कोलंबीचं जेवण जेवलं ॲट अ फंक्शन आणि खूप छान होतं. म्हणजे टेस्ट वॉज व्हेरी ऑसम. फक्त रस्सा आणि भात होतं बट लिटरली इट वॉज टेस्टिंग व्हेरी यमी. आणि म्हणजे कोलंबीचा रस्सा, त्याच्यामध्ये वांगं बटाटा आणि छान होतं जेवण. तर आता वगैरे झालेलं आहे. आता आम्ही इकडे आलेलो आहोत. सो नाव लेट्स सी. विचार चालला आहे की छानपैकी मेहंदी काढायचा पण आहे. सो आता सर्चिंग फॉर द कोम्स. ठीक आहे, बाय. सो काय आता आम्ही परत चाललो. आम्ही का सारखं ये जा करतो, इवन आय डोंट नो. बट चला आता जाऊयात. तर गाईज इथे मंडपाला चारी बाजूने तोरण लावायचं तर ते बनवते. सो गाईज फायनली डन फॉर द डे. आता ते मंडपाला लावायला गोंड्याची फुलं आणि पानांचं तोरण टाईप पाहिजे होतं, तर ते सगळं बनवून आलो आणि आता झालेलं आहे. सो आता एका हातावरती मेहंदी पण काढलेली आहे आणि आता खूप दमलेलो आहोत. सो झोपायला जातो. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आता हळदी सेरेमनी आहे. सो व्हेरी मच एक्सायटेड फॉर दॅट. तर आता गुड नाईट, बाय.